प्रियजनांनो, येशूच्या नावाने तुम्हाला प्रेमपूर्वक शुभेच्छा। तुम्ही सर्व ठीक आहात ना? मी अजूनही त्या शहरातच आहे। हे शहर म्हणजे लॉस वेगास। तुम्ही त्या शहरासाठी प्रार्थना करता का? तुम्ही नक्कीच प्रार्थना केली पाहिजे। हे शहर निवेडा नावाच्या राज्यात आहे। अमेरिकेत एकूण 50 राज्ये आहेत। निवेडा हे राज्य कॅलिफोर्निया राज्याच्या शेजारी आहे। तुम्हाला या राज्याची खासियत माहिती आहे का? या राज्याला एक नाव आहे, ते म्हणजे चांदीचे राज्य। या राज्यात खूप चांदी सापडली होती। कॅलिफोर्नियाला सोन्याचे शहर म्हटले जाते कारण तिथे खूप सोनं सापडलं होतं। पण या राज्यात चांदी होती, म्हणूनच अनेक लोक तिथे येऊन स्थायिक झाले आणि हे एक मोठं राज्य बनलं। मी या शहरातून इथूनच तुमच्याशी बोलतो आहे। तर आज प्रभू माझ्यासाठी कोणता संदेश ठेवला आहे? नीतिसूत्रे अध्याय 16 वचन 20। जो वचनाकडे लक्ष पुरवतो त्याचे कल्याण होते। तुम्हाला काहीतरी चांगले घडावे असे वाटते। तुमच्या मुलांच्या बाबतीत, व्यवसायाच्या बाबतीत किंवा सेवेच्या बाबतीत एका चांगल्या गोष्टीत अडथळा येत आहे। ही चांगली गोष्ट का घडत नाही याचा विचार करून तुम्ही निराश आहात का? जो माणूस शहाणपणाने वचन ऐकतो त्याला चांगले मिळेल। आपण जे काही करतो ते आपल्या विचारानुसार किंवा इच्छेनुसार करू नये। किंवा असे म्हणू नका की मला माहिती आहे, माझ्यात ते करण्याची क्षमता आहे। त्याऐवजी तुम्ही हे कसे करावे यासाठी प्रार्थना केली पाहिजे। हे कसे करावे की ते आशीर्वाद ठरेल आणि देवाकडून शहाणपण मिळवा। काही लोक म्हणतील, तुला अक्कल नाही का? तू असं का बोललास? तू असं का केलंस? मग ते म्हणतील, मी हे शहाणपणाने केलं नाही। अगदी दावीदनेही एकदा असं म्हटलं होतं, प्रभू मी हे शहाणपणाने केलं नाही आणि चूक केली। त्यामुळे त्याला मोठ्या परिणामांना सामोरे जावे लागले। म्हणून फक्त जेव्हा तुम्ही शब्द शहाणपणाने ऐकता तेव्हाच तुम्हाला चांगले सापडेल, नाहीतर तुम्ही अपेक्षा केलेल्या चांगल्यापेक्षा वाईट जास्त होईल। तुम्ही गोष्टी शहाणपणाने करायला हव्यात। तो प्रभूच आहे जो हे शहाणपण, ज्ञान आणि बुद्धिमत्ता घेतो। त्याच्यावर विश्वास ठेवा आणि विचारा, प्रभू मला तुझं शहाणपण दे आणि हे कसं करावं ते मला दाखव। आता समजा प्रभू मला एक सेवा कार्याचा आराखडा देतो, तर मला लगेचच विचारायला नको की हे कसं करावं किंवा मी असं किंवा तसं करू शकतो। त्याऐवजी मला विचारायला हवं, प्रभू हे मी कसं करावं? मला काय करावं? कृपया मला सांगा, तुमच्या मनात काय आहे? जेव्हा तुम्ही अशा प्रकारे थांबता आणि प्रार्थना करता तेव्हा प्रभू तुम्हाला टप्प्याटप्प्याने सांगेल। प्रथम त्यासाठी प्रार्थना करा। यासाठी कोणती संभाव्य अडथळे येऊ शकतात? प्रथम प्रार्थनेतून त्यांना सर्वांना पराभूत करा। प्रथम प्रार्थना करा। योग्य लोक शोधा, त्यांना योग्य ठिकाणी ठेवा आणि त्यांच्याकडून अशी कामे करून घ्या। जेव्हा तुम्ही अशा प्रकारे टप्प्याटप्प्याने करता तेव्हा तुमचं काम जसं व्हायला हवं तसं होईल। म्हणूनच प्रभू म्हणतो, हे शहाणपण ज्ञान महत्वाचे आहे। तुम्ही मला सगळं माहित आहे गर्वाने काम केलं, अनेक गोष्टींमध्ये अडकलात। तुम्ही पराभव, निराशा, अडथळे अनुभवले। किमान आता तरी हे सगळं मागे टाका आणि प्रभूला सांगा, प्रभू मी माझ्या स्वतःच्या ताकदीवर आणि शहाणपणावर अवलंबून होतो। मी अनेक गोष्टी विचार न करता केल्या म्हणून माझ्या कुटुंबावर परिणाम झाला आहे, माझ्या व्यवसायावर परिणाम झाला आहे। मी चुकीचे निर्णय घेतले आणि मूर्खपणाने वागलो। मी तुझी विचारणा न करता आणि तुझं शहाणपण घेता केलं म्हणून मला इतक्या अडचणींना सामोरे जावे लागले। मी आज स्वतःला तुझ्या चरणी समर्पित करतो। मला यासाठी शहाणपण दे आणि मार्गदर्शन कर। अशा प्रकारे मागा। मग प्रत्येक वाईट गोष्ट चांगली होईल। प्रत्येक अडथळा आशीर्वादात बदलून जाईल। प्रत्येक तोटा नफ्यात बदलून जाईल। तुला एक चमत्कार दिसेल। तू प्रभूला सांगशील का, येशू मी चूक केली, मी तुझ्या वचनाकडे दुर्लक्ष केलं, पण माझ्या शहाणपणावर अवलंबून राहिलो, मला माफ कर।
मी आज स्वतःला तुझ्या हाती देतो. मला काय करायचं आणि कसं करायचं हे समजण्यासाठी शहाणपण दे. मला बुद्धी आणि मार्गदर्शन दे. तुम्ही आजही प्रभूने उपाय देताना पाहू शकता. असं म्हणा, प्रभू, मी जे मूर्खपणाने केलं त्यासाठी मला माफ कर. मी स्वतःच्या मनाने योजना आखली म्हणून जे परिणाम भोगावे लागले त्यासाठी माफ कर. मला आज तुझं शहाणपण आणि मार्गदर्शन दे. तुझ्या वचनाकडे लक्ष द्यायला आणि त्यानुसार वागायला मला मदत कर. येशूच्या नावाने आमेन. आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.